आमच्यासोबत ज्यांनी काम केलं ते माननीय प्रणवदादा यांनी शिवसेनेत प्रवेश केला असं आता आम्ही ऐकलं. पण एवढं सांगतोय तुम्हाला, दादाच्या तोडीला तोड माणूस एक आहे बळवंत रणदिवे, माझे ग्रामपंचायत 2दा सदस्य आहेत, ते 3दा झालेत. त्यामुळे त्याच्या तोडीस तोड माणूस भारतीय जनता पार्टीला भेटला आहे. त्यामुळे आम्हाला कुठलीही कमतरता, कुठलाही अडचणीचा काही विषय नाही. आणि बऱ्याच नेत्यांची आता भाषणं ऐकली प्रवेशात. आमच्या डिगंजीचे पण नेते असं बोलत होते की जसं काय विकासाची गंगा डिगंजीत आली. आणि त्यांना नानाविषयी बोलताना असे म्हणले की नानाकडे पैसे आणि नाना तुला 8 दिवसापूर्वी चालतात. नाना 8 दिवसापूर्वी बापसाहेब त्यांना चालतात शिवसेनेत फायनल उमेदवारीसाठी. आणि नाना इकडे गेल्यावर तुम्हाला पैसा दिसायला लागला वे असा. म्हणजे त्यांनी, माझं मत आहे की जेडपी गटा बोलण्यापेक्षा डिगंजीमध्ये काय चाललंय. आज गावाला 8 दिवस झालं पाणी नाही. इथं कचरा पडतोय, इथं सोसायटीच्या ह्याच्यापाशी. तुम्ही स्टँडवर गेला तर वास येतोय. असं वाटतं की कोणतं काय तर मेलेलं टाकलंय काय, ती बघावं, गावचा विकास बघावा. एवढं मोठं जेडपी गटा बोलण्यापेक्षा माझं मत आहे गावात काय चाललंय. आज तुम्हाला गावात निवडून दिलंय, गावात काय चाललंय हे बघा आणि मग बाकीच्या ठिकाणी मोठं बोला. आमचं एवढंच म्हणणं आहे की नानाला लोकांची चांगली डिगंची साथ आहे. आणि नाना काय आहेत लोकांना माहीत आहेत. पैसा हा धंद्याचा विषय आहे, ज्याच्या त्याच्या कमवण्याचा विषय आहे. तुम्हाला कमवता येत नसेल, काय होत असेल हा तुमचा विषय आहे. पण नानांनी कमवले, ते कष्टावर कमवलेत. त्यामुळे तुम्ही त्यांची माप काढण्याला लायकीचं नाही, मी एवढं सांगतो. आणि नानाचा विजय हा निश्चित आहे.